नमस्ते बाळांनो, कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायला शिकणार आहोत. बघा, या ठिकाणी गुणाकाराचं उदाहरण मी मांडलेलं आहे. प्रथमतः आपण या उदाहरणाचं वाचन करूया. 709 गुणिले 46. बघा, 709 या 3 अंकी संख्येला 46 या 2 अंकी संख्येने आपण गुणायचं आहे. अतिशय सोपं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 1 अंकी संख्येने गुणायला शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने आपण आता 2 अंकी संख्येने गुणायचं आहे. बघा, गुणाकार करण्यासाठी आपल्याला पाढेपाठ असणं गरजेचं आहे. आता या प्रथम आपण 6 ने 709 ला गुणायचं आहे. त्यासाठी आपल्याला 6चा पाढा असणं गरजेचं आहे. आता 6 ने या पहिल्यांदा 9 ला गुणायचं आहे. तर 6चा पाढा आपण 9 पर्यंत म्हणायचं आहे. म्हणा 6 × 6 6 × 2 12 6 × 3 18 6 × 4 24 6 × 5 30 6 × 6 36 6 × 7 42 6 × 8 48 6 × 9 54. आता उत्तर आलेलं आहे 54. तुम्हाला माहिती आहे हे एककाचं घर आहे, त्यामुळे त्या एककाच्या घरामध्ये नेहमी एककच लिहिला पाहिजे. तर 54 मध्ये 4 हा एकक आहे, म्हणून तो आपण इथे एककाच्या घरामध्ये लिहिला. आणि 5 हा दशक आहे, तो दशकाच्या घरामध्ये आपण हातचा दिलेला आहे. आता त्यानंतर आपण 6 ने 0 ला गुणायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही अंकाने 0 ला गुणलं तर गुणाकार हा 0च येतो. त्यामुळे 6 ने 0 ला गुणलं तर गुणाकार हा 0च येणार आहे. 6 0 0च होणार आहे. पण हातचा 5 आलेला आहे, तो आपण त्यामध्ये मिळवला पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण 5 लिहायचे. आता आपण 6 ने 7 ला गुणायचं आहे. तर 6चा पाढा 7व्या घरापर्यंत 7 पर्यंत म्हणायचं आहे. म्हणूया आपण 6 × 1 = 6 6 × 2 = 12 6 × 3 = 18 6 × 4 = 24 6 × 5 = 30 6 × 6 = 36 6 × 7 = 42. आता उत्तर आलेलं आहे 42. बघा, आता या ठिकाणी 42 हे आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आहे. बघा, 6 ने 709 ला गुणलं 4254. आता आपण 6 ने गुणून झालेलं आहे. आता उरले 4. आता 4 ने आपण या 709 ला गुणायचं आहे. त्या अगोदर आपण काय करायचं आहे बघा, आता 4 ने 9 ला गुणल्यानंतर जे उत्तर येईल ते आपण कुठं बरं लिहिणार? या घरामध्ये लिहून चालणार नाही, कारण 4 हा दशक आहे आणि दशकानं कुठल्याही अंकाला गुणलं तरी गुणाकार हा दशकच येणार आहे. त्यामुळं त्या येणारं उत्तर आपण एककाच्या घरात लिहून चालणार नाही, म्हणून एककाच्या घरात आपण 0 लिहून घ्यायचं आहे. हे मात्र विसरायचं नाही अजिबात. बघा, एककाच्या घरामध्ये 0 द्यायचं आहे, कारण एककाने आपण गुणून झालेलं आहे अगोदरच. आणि आता दशकानं गुणताना दशकानं कुठल्याही अंकाला गुणलं की गुणाकार हा दशकच येतो. त्यामुळं एककाच्या घरात आपण ते उत्तर लिहून चालत नाही, म्हणून एककाच्या घरामध्ये आपण 0 लिहिलेलं आहे. आता 4 ने आपण 9 ला गुणायचं आहे. बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला गणित करण्याची पद्धत रीत ही एकच असते. त्यामुळं 2 अंकी संख्येनं गुणलं आणि 3 अंकी संख्येनं गुणलं तरी रीत ही बदलणार नाही, रीत आहे तीच राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण 6 ने या संख्येला गुणलं त्याच पद्धतीने आता 4 ने या संख्येला गुणून घ्यायचं आहे. आता 4 ने प्रथम आपण 9 ला गुणायचं आहे, तर 4चा पाढा आपण 9 पर्यंत म्हणायचं आहे. म्हणूया तर मग 4 × 1 = 4 4 × 2 = 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 4 × 5 = 20 4 × 6 = 24 4 × 7 = 28 4 × 8 = 32 4 × 9 = 36. बघा, किती उत्तर आलेलं आहे? 36. आता या 36 मधले 6 हे दशक आहे. बघा, 36 दशक उत्तर आले, कारण 4 दशकनं आपण 9 ला गुणलेलं आहे, त्यामुळं 36 हे दशक आहे. या दशकामध्ये 6 दशक आहेत, ते आपण दशकाच्या घरामध्ये लिहूया आणि यामध्ये 3 शतक आहेत, ते शतकाच्या घरात हातचा देऊया. आता हा हातचा लिहिताना हातच्या कॉलमचे मी 2 भाग केलेले आहेत. बघा, कारण हा एककानं 6 ने गुणल्यानंतर जो हातचा येईल तो आपण इथं लिहिलेला आहे आणि आता 4 ने गुणल्यानंतर जो हातचा येईल तो आपण इथे लिहायचा आहे, कारण तो आपण विसरायचा नाही. तो मिळवताना या संख्येमध्ये मिळवताना आपल्या लक्षात आलं पाहिजे, म्हणून असे हातच्याचे 2 कॉलम केले. आता उत्तर आता आपण पुन्हा 4 ने 0 ला गुणायचं आहे. 4 ने 0 ला गुणल्यानंतर कुठल्याही अंकाने 0 ला गुणलं तर गुणाकार हा 0च येतो. त्यामुळे 4 0
शून्यच उत्तर येणार आहे आणि त्यामध्ये हे 3 मिळवायचे आहे. आता आपण 4 ने 7 ला गुणायचं आहे. 4चा पाढा आपण आता 7 पर्यंत म्हटला पाहिजे. म्हणूया तर मग 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सत्ते 24, 4 सत्ते 28. बघा 4 ने 7 ला गुणल्यानंतर उत्तर काय आलेलं आहे आपल्याला 28 आलेलं आहे. तर आता 28 इथं काही हातचा नाही आहे त्यामध्ये मिळेल त्यामुळे 28 आहे तसे इथं लिहून घ्यायचे आहे. आणि आता आपण काय करायचं आहे या दोन ज्या संख्या मिळालेल्या आहेत बघा 6 ने 709 ला गुणल्यानंतर उत्तर आलेले आहे 4254 आणि 4 ने 709 ला गुणल्यानंतर उत्तर आलेले आहे 28360. या दोन संख्यांची आपण बेरीज करायची आहे. काय करायचे या दोन संख्यांची बेरीज हे लक्षात ठेवायचं. आता आपण बेरीज कुठून सुरू करतो बरोबर एककाकडून. आता 4 मध्ये 0 मिळवले की किती राहतात 4च राहतात. आता या 5 मध्ये आपल्याला 6 मिळवायचे आहेत. 5 मध्ये 6 मिळवले काय आणि 6 मध्ये 5 मिळवले काय उत्तर हे एकच येतं. आपण मोठ्या संख्येकडून अंकाकडून सुरुवात केली की आपल्याला मोजायला सोपं पडतं म्हणून आपण 6 मनात धरूया आणि 6च्या पुढे 5 घरं जाऊया. बघा 7 8 9 10 आणि 11 उत्तर काय मिळालं आपल्याला 11. आता त्या 11 मधला एक हा आपण इथे लिहिला आणि एक आपण हातचा दिला. आता तो हातचा आपण मनात धरूया. आता बघा 2 मध्ये 3 मिळवायचे 3 आणि 2 सोपं आहे 5 आणि तो मनात धरलेला हातचा मिळवायला विसरायचा नाही. 5 मध्ये 1 मिळवले किती झाले 6 झाले. आता 4 मध्ये 8 मिळवायचे मग आता 8 हे मोठे आहेत म्हणून आपण 8च्या पुढे 4 घरं जाऊया. 8च्या पुढे 4 घरं बघा किती होतात 9 10 11 आणि 12. शाबास 12 मधले इथं किती लिहायचे बरोबर 2 इथं लिहायचे आणि हातचा आला 1 हा मनात धरूया हातचा. आता 2 मध्ये 1 मिळवल्यानंतर किती आलं उत्तर 3. बघा किती उत्तर आपलं आलेलं आहे. या गुणाकाराचं आपण वाचन करूया 32614. अशा पद्धतीनं 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं आपण गुणू शकतो. म्हणजे किती अंकी संख्येला किती अंकी संख्येनं आपण गुणू शकतो. आणि पद्धत रीत हीच आहे. ही रीत अजिबात विसरायची नाही. व्हिडिओ पॉज करून ही रीत तुम्ही वारंवार बघा लक्षात ठेवा आणि अशी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा.